हाय यूट्यूब फॅमिली, बघू शकताय आता मी आलो आहे ठाण्यामध्ये. आता मला इथलं जास्ती माहिती नाही, आम्ही कधी येत नाही लवकर. आता मावशीला बघायच्या निमित्ताने आमचे सगळे नातेवाईक इकडं असे म्हणजे ठाण्याला, बालकुमला, अंबरनाथला असे अशा ठिकाणी राहतात. तसं पण आमचं जाणं येणं जास्ती नाही. कधी कधी मम्मी संगच म्हणजे काय फंक्शन वगैरे काय असलं या काय एमर्जन्सी असते तरच आम्ही जातो. आणि बघा आता आम्ही आलेलो आहो. आमचा रिक्षावाला पण इथं नवीन आहे. आता हे सगळं बनलेलं आहे त्याच्यामुळे मम्मीलाही रस्ता माहिती पडत नाही आहे. रिक्षावाला विचारपूस करतो आहे आणि तो आम्हाला तिथून तसं घेऊन जातो आहे. आता बघू इथून आम्हाला कसं जाणं आहे कसं नाही. आता एकदा कसं आहे, मी पण माझ्या लग्नात जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस आली होती. मावशीच्या मुलीचं लग्न ते आता त्या गोष्टीला पण झाले कमीत कमी 7-8 वर्ष. तर आमचं येणं जाणं आहेच नाही ते जास्त. तर आता त्या मावशीची माझ्या तब्येत जरा जास्तीच खराब आहे म्हणून मम्मी पण टेन्शनमध्ये होती. तिचं काही डोकं एवढं चालत नव्हतं कसं जायचं कसं नाही. तर त्यामुळं आम्ही ते तसंच निघलो चला आता मावशीच्या घरी निघलेलो आहोत. आणि आम्हाला कसं आहे, जे आम्हाला ब्रिजवरनं जायचं होतं तर आम्ही ब्रिजवरनं न जाता आम्ही खालून आलो त्याच्याबद्दल आम्हाला रस्ता चुकल्यागत झालो. आम्ही रस्ता चुकलो होतो. मग आम्हाला त्या रिक्षावाल्यांनी प्रत्येक जागी विचारून मग आम्हाला त्यांनी पुढं आणली. आम्ही विचारतच चाललो आहे. आम्हाला भेटलं नाही आहे, मेन रूट नाही भेटला. मग प्रत्येक रिक्षावाल्याला आम्ही विचारतच पुढं चाललो. आता इथून बघू पुढं विचारून मग कुठल्या बाजूला जायचं आहे. रिक्षावाला असा होता त्याला ईस्ट वेस्ट पण समजत नव्हतं, येडाच होता काय बोलायचं. मग तसंच आम्ही चाललो होतो त्याला घेऊन. कसं तरी म्हटलं आता आलो एवढं लांब तर आता इथून वापस तर जाता येत नाही आहे. मग आल्यासारखं जाणं थोडं 1-1.5 घंटा. आणि आम्हाला फिरताच आम्हाला 12ला निघलेलो, 12:30ला आम्हाला तिथंच 1:30-2 वाजले. बघू आता इथं